नमस्कार। खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यातल्या एखाद्या छोट्याशा खेड्यातलं धनगराचं पोरगं खऱ्या अर्थाने ज्यावेळेस IPS होतं, ज्याचं नाव असतं बिरुदेव ढोणे, हा मुलगा ज्यावेळेस IPS होतो त्यावेळेस तुमच्या आमच्यासारखी मीडियावाले त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या मुलाला प्रश्न विचारत असताना एक प्रोपगंडा निर्माण करतात की तो मुलगा मेंढ्या चारत असताना IPS होतो, तो मुलगा गोरगरिबीतून खेड्यापाड्यात राहून IPS होतो, असं एक चित्र निर्माण करतात। पण खरं वास्तव बिरुदेव ढोणे सारखा विद्यार्थी ज्यावेळेस किंवा IPS अधिकारी ज्यावेळेस समोर येतो आणि खरं वास्तव मांडतो, ते वास्तव असतं की खऱ्या अर्थाने माझं परिश्रम, मी दिल्लीला केलेली मेहनत किंवा ज्या ठिकाणी मी अभ्यास केला ती मेहनत आणि त्याच्या सोबतच जोडलेली महाराष्ट्र राज्याची आणि केंद्र सरकारची शिष्यवृत्ती, या सगळ्यामुळे मला हे यश संपन्न करणं हे शक्य झालं। हे ज्यावेळेस तो मांडतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की या महाराष्ट्र राज्याची केंद्र सरकारची जी काही शिष्यवृत्ती मिळते त्याच्यामुळे गोरगरिबाचं, धनगराचं, शेळ्या मेंढ्या राखणाऱ्याचा मुलगा देखील खऱ्या अर्थाने IPS अधिकारी होतो हे आमच्या लक्षात येतं। यावेळेस लक्षात येते की शिष्यवृत्ती किती महत्त्वाची आहे। म्हणूनच नमस्कार, मी मंगेश मस्के आपल्या समोर विषय मांडत आहे महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती आणि अंमलबजावणी। खऱ्या अर्थाने अनेक शिष्यवृत्ती म्हणजे अगदी प्राथमिक, द्वितीयक आणि माध्यमिक त्याच्या पुढचं शिक्षण, ग्रॅज्युएशन पासून ते मास्टर पर्यंत इतर शिक्षणासाठी आज वेगवेगळ्या पद्धतीच्या टप्प्याटप्प्याने अनेक शिष्यवृत्ती निर्माण झालेल्या आहेत। या शिष्यवृत्ती खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या जीवनाचं स्वप्न साकार करणारे खऱ्या अर्थाने एक स्वप्नच असं म्हणावं लागेल। ही पैशाची मदत नाहीये, तर ही तुमचा आमचा कणा ताट करणं, तुमचं आमचं खऱ्या अर्थाने तुमच्या आमची परिस्थिती बदलणारी ही मदत असं आपण म्हणू शकतो। आज गोरगरिबाची लोक IPS होत आहे, कुणी PSI होत आहे, कुणी हवालदार होत आहे, तर कुणी इतर गोष्टीमध्ये पुढे येत आहे। त्याचं कारण म्हणजे ही शिष्यवृत्ती, ही मिळालेली मदत खऱ्या अर्थाने ही तुटपुंजी असली तरी खऱ्या अर्थाने ही मिळालेली मदत आज खऱ्या अर्थाने एखाद्याला घडण्यासाठी, उभारण्यासाठी मदत ठरते। अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत, पण ह्याचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती दिली होती, म्हणून खऱ्या अर्थाने संविधान देशाचं उभं राहिलं आणि बाबासाहेबांना बॅरिस्टर होता आलं। ही शिष्यवृत्ती किती महत्त्वाची आहे यावरून आपल्या लक्षात येऊ शकतं। या शिष्यवृत्तीतून बाबासाहेब आंबेडकरांसारखे किंवा अनेक अशी मंडळी घडली ज्यांनी या खऱ्या अर्थाने देशाचं भवितव्य बदलण्याचं काम केलेलं आहे। म्हणूनच ही शिष्यवृत्ती महत्त्वाची आहे। पण झालंय असं गोंधळ की गावगाड्यातल्या लेकरांपर्यंत ही शिष्यवृत्ती पोहोचते का? सरकार तितकं सक्षम आहे का की त्या गावगाड्याच्या शेतकऱ्यांच्या पोरांपर्यंत, लेकरांपर्यंत शिष्यवृत्तीची ऍडव्हर्टाईज किंवा शिष्यवृत्तीची जाहिरात पोहोचते का? हे देखील शासनाने पाहणं फार गरजेचं आहे। आज शिष्यवृत्तीचा खऱ्या अर्थाने ज्याला मदत हवी आहे त्या लेकरांपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचते का हे देखील शासनाने पाहणं गरजेचं आहे। शासनाने तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। शासनाने एखादा कार्यक्रम आखणं गरजेचं आहे ज्याच्यातून जनजागृती होऊन अनेकांची पोरं शिकतील, मोठी होतील आणि याच्यातून घडतील, हे शासनाने पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून येणाऱ्या काळात या शिष्यवृत्तीचा योग्य मुलांपर्यंत, योग्य विद्यार्थ्यांपर्यंत जर योग्य पद्धतीने वापर झाला तर नक्कीच येणारी पिढी सक्षम, समृद्ध आणि गोरगरिबाची लेकरं देखील आपली परिस्थिती बदलण्यासाठी सक्षम बनतील। ही शिष्यवृत्ती तितकीच महत्त्वाची आहे। म्हणून या शिष्यवृत्तीची योग्य रीतीने अंमलबजावणी आणि ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचलाय त्या व्यक्तीपर्यंत सरकार जर पोहोचलं तर नक्कीच येणाऱ्या काळात ही शिष्यवृत्ती एक जीवनदायी म्हणून खऱ्या अर्थाने ह्या जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही। शासनाने ती योग्य पद्धतीने वापरावी किंवा पोहोचवावी एवढंच आवाहन करतो आणि या ठिकाणीच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।